वागळे भागातील आयटी सेंटरमध्ये उघडण्यात आलेली दारूची दुकाने, बियर बार आणि पब बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे वागळे भागातील रात्रीच्या धिंगाण्यावर चाप बसणार आहे। MIDCच्या जागेवरील अनेक कारखाने बंद पडल्याने या जागेवर माहिती व तंत्रज्ञान सेंटर उभारण्यासाठी उद्योगपतींना ह्या जागा देण्यात आल्या। या भागात मोठ्या प्रमाणावर कॉल सेंटर उभारण्यात आल्याने तसेच IT सेंटरही उभारले गेले, त्यामुळे अनेक उच्चशिक्षित तरुणांना रोजगार मिळाला। या भागातील कॉल सेंटरमध्ये हजारो तरुण-तरुणी नोकरीकरिता येतात। या तरुणांची खाण्यापिण्याची सोय करण्यासाठी हॉटेल उभारणे आवश्यक असताना IT सेंटरच्या इमारतीच्या तळमजल्यावर तसेच भागातील अनेक जागेवर बार, पब आणि दारूची दुकाने उघडण्यात आली होती। समाजसेवक गोपाल भानुशाली यांनी MIDCला 18 जून 2024ला तक्रार करून मद्याची दुकाने, पब आणि बियर बार बंद करण्याची विनंती केली होती, परंतु MIDCने तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती। या याचिकेवर सुनावणी झाली, त्यामध्ये याचिकाकर्त्यांनी या भागात IT सेंटरकरिता MIDCने जी जागा दिली होती त्याकरिताच या जागेचा उपयोग होणे गरजेचे असताना येथे बेकायदेशीरपणे बार, पब आणि मद्याची दुकाने उघडण्यात आली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। त्यानंतर 17 जून 2025ला न्यायमूर्ती संदीप मारणे आणि न्यायमूर्ती अलोक आराध्य यांच्या खंडपीठाने ठाणे पोलीस उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी आणि MIDC यांना या भागातील पब, दारूची दुकाने आणि बियर बार बंद करण्याचे आदेश दिले। याचिकाकर्त्यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करावी असे आदेश दिल्याने या भागातील IT सेंटरमधील बार, पब आणि बियर बारच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे। मी गोपाल भानुशाली, ज्याप्रमाणे आज ठाणे येथे वागले स्टेट या ठिकाणी काही भूखंडावर IT पार्क मंजूर करण्यात आले आहे। IT पार्कमध्ये जे स्टुडंट्स येतात त्यांच्यासाठी आणि त्यांची सोय सुविधासाठी सदर इमारतीमध्ये हॉटेलसाठी गाड्या उपलब्ध करण्यात आल्या आहे। ज्या ठिकाणी नुसतं हॉटेल हे उघडण्याची परवानगी होती, पण सदर ठिकाणी बार अँड वाईन शॉप उघडण्यात आले आहे। सदर बाब मला 1 वर्षा अगोदर माझ्या निदर्शनास आली होती आणि सदर याची लेखी तक्रारी जे आपण पूर्ण बंच आहे आपण पाहू शकतात, ते लेखी तक्रारी मी MIDCचे वरिष्ठ अधिकारी जे किस्वे साहेब आहे आणि क्षेत्र व्यवस्थापक सुदेश जाधव साहेब आहे यांच्या निर्देशनात मी लेखी स्वरूपात आणून दिली होती। फोटोसहित पुरावे दिले आहे। यांनी जे राज्य उत्पादन शुल्क यांच्या ज्या दिशाभूल करून त्यांच्याकडनं परवानगी अवैध बोगस कागदपत्र लावून त्यांच्याकडनं मंजुरी घेतली। राज्य उत्पादन शुल्क यांची जबाबदारी होती की जे ते लोक परवाने घेण्यासाठी जे डॉक्युमेंट देतात त्यांची शहानिशा करावी, पण त्यांनी पण काही नाही केला आणि जे परवाने मंजूरधारक आहे त्यांची संगमत केली आणि सदर ठिकाणी त्या लोकांनी बार आणि वाईन शॉप ओपन केलेले आहे। सदर या वस्तूचा मी पाठपुरावा केला आहे, सदर तक्रारी पण मी दिलेली आहे, पण संबंधित अधिकारी यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलेला नाही आणि आमची दिशाभूल केली। या अनुषंगाने मी माननीय श्री उच्च न्यायालय यांच्याकडे EIL दाखल केली आहे आणि याच्या आपण आदेशपत्र पाहता बघू शकतात। माननीय श्री उच्च न्यायालयाने 3 महिन्याचा पिरियड दिला आहे की सदर बाबत चौकशी करण्यात यावी आणि सदर अवैध प्रमाणाचे बार आणि वाईन शॉप चालू आहे ते बंद करण्यात यावे। माझी माग ही होती की ज्यांनी शासनाची दिशाभूल केली आहे, एक शासकीय कार्यालय यांची दिशाभूल केली आहे, संबंधित अधिकारी जे विकासक आहे, जे बारधारक आहे, जे वाईन शॉप धारक आहे यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित अधिकारी यांनी स्वतःच्या कर्तव्याचं पालन केलेला नाही यांच्यावरती पण कारवाई करण्यात यावी। यासाठी मी पाठपुरावा शेवटपर्यंत करणार आहे आणि याची पुढची माहिती आपल्याला मी देणार आहे। जय हिंद। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल
तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोलीपर्यंत याची ख्याती पोहोचली आहे। या उपक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निरसन होत असल्याने दर सोमवारी आणि शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक आपल्या समस्या, अडचणी, गाऱ्हाणी घेऊन आमदार संजय केळकर यांना भेटण्यासाठी येत आहेत। आजच्या झालेल्या या उपक्रमातही शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आमदार केळकर यांच्या समोर मांडल्या। त्यामध्ये प्रामुख्याने मेट्रो कारशेड, शाळा कॉलेज ॲडमिशन, झोपडपट्टी पुनर्विकास, संबंधित फसवणूक असे अनेक विविध विषय आमदार संजय केळकर यांच्या समोर मांडण्यात आले। त्यातील काही विषय आमदार केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तिथे सोडविले। जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा आहे। या उपक्रमात आलेल्या नागरिकांचे समाधान हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण असतो। त्यांच्या आलेल्या तक्रारी, निवेदनांवर आमच्याकडून पाठपुरावा होऊन त्या तक्रारी सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। माझ्याकडे येणाऱ्या तक्रारीमध्ये विकासकांनी फसवणूक केलेल्या तक्रारी अनेक आहेत व अजूनही येत आहेत। ही बाब अत्यंत गंभीर असून वेळीच जर त्या विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिले तर नागरिकांची फसवणूक होणार नाही। या फसवणूक झालेल्या नागरिकांशी कुटुंबाच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे। त्यांना न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचे आमदार केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले। यावेळी खोपट कार्यालयात माजी उपमहापौर सुभाष काळे, माजी नगरसेवक दीपक जाधव, महेश कदम, सचिन पाटील, सीताराम राणे, विशाल वाघ, राजेश गाडे व इतर पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। दर सोमवार शुक्रवार या ठिकाणी विविध विषय घेऊन नागरिक येतात। मग मेट्रो कारशेडचे विषय असतील, ॲडमिशनचे असतील, पुनर्विकासाच्या संबंधी झालेली फसवणूक असेल, असे विविध अंगी विषय जे आहेत ते या ठिकाणी हक्काने घेऊन येतात आणि आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो। सर, मेट्रोचा जो कारशेडचा विषय आहे तो अतिशय गहन आहे, त्यातील नागरिकांचा त्याला विरोध आहे, तसं फक्त या संदर्भात आपण मध्यस्थी करावी। मोघरपाडा हा जो भाग आहे, या भागामधले जे शेतकरी आहेत त्यांचा विरोध डेव्हलपमेंटला नाही, परंतु त्यांच्याकडे जी त्या ठिकाणी ते वर्षानुवर्ष शेती करतायत तर त्याचं त्यांना काय परतावा देणार, काय मोबदला देणार, याच्याकरता ही शेतकरी जे आहेत ते त्रस्त आहेत। आत्ताच 4 दिवसापूर्वी माझ्याकडे 250-300 महिला पुरुष सगळे शेतकरी भूमिपुत्र जे आहेत यांनी माझ्याकडे धाव घेतली होती। सध्या तरुणाईमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून या तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना कोपरी पाचपकाडी अधिकारी ऋषिकेश माने यांच्या माध्यमातून शिवसेना पुरस्कृत रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। BFSI सेक्टर स्किल कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। जास्तीत जास्त तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन ऋषिकेश माने यांनी केले। ठाण्यातील स्वर्गीय गंगूबाई शिंदे हॉल येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील तरुणांना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या संदर्भातील अधिक माहिती युवा सेनेचे कोपरी पाचपकाडी अधिकारी ऋषिकेश माने यांनी दिली आहे। आपण हा रोजगार मेळावा सन्माननीय शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणि युवा खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाने हा युवा सेनेचा रोजगार मेळावा आपण करत आहोत। आपण सगळ्यांनीच बघितलं असाल की शिवसेना नेहमीच रोजगार निमित्त क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसरपणे नेहमी पुढे आलेली आहे
लोकांना नवीन संधी देण्यासाठी, कामा व्यवसायात त्यांना तरुण मुलांना असो त्या लोकांना नवीन नवीन संधी उपलब्ध करून देण्यामध्ये शिवसेनेचा नेहमीच मोठा वाटा राहिलेला आहे. तेच उद्देशून यावेळी युवा सेनेच्या माध्यमातून आम्ही ठाण्यात रोजगार मेळावा घेत आहोत, जेणेकरून नवीन मुलांना, नवीन तरुणांना नवीन नोकऱ्यांच्या रोजगाराच्या संधी भेटतील. विविध कंपनीज ह्याच्यात पार्टिसिपेटेड आहेत. मार्केटिंग असो, IT असो, सेल्स असो, बँकिंग क्षेत्रातले असो, ज्यांचं शिक्षण देखील कमी आहे, अशा युवकांनाही आपण हाऊसकीपिंग असो, सिक्युरिटी एजन्सीज असो, अशा विविध इंडस्ट्री मधल्या कंपन्या याच्यात पार्टिसिपेटेड आहेत. आणि जे आपल्याला प्रयत्न करत आहोत की इंटरव्ह्यू घेऊन जास्तीत जास्त लोकांना ऑन द स्पॉट अपॉइंटमेंट लेटर देण्याची आम्ही प्रयत्न करत आहोत. असणार आहे हा रोजगार मेळावा आणि कुठे पार पडणार आहे? हा रोजगार मेळावा येत्या रविवारी 29 जूनला स्वर्गीय मातोश्री गंगूबाई शिंदे हॉल, कोरम मॉलच्या बाजूला शेजारी तिथे होणार आहे. सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा मेळावा असणार आहे. तरी सर्व युवकांनी याच्यात मोठ्या उत्स्फूर्तपणे ह्याच्यात सामील व्हा, सहभागी झालं पाहिजे, जेणेकरून त्यांना एक नवीन संधी घडवण्याचा मार्ग भेटेल. सर, असेल आजच्या तरुणांना फक्त कोपरी पाच पकडी पुरता हा मर्यादित रोजगार मेळावा नसून संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी आपला मतदान आहे. हो, हा सर्व ज्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून पाहिजे त्यांनी हा रोजगारासाठी मेळाव्यासाठी उपस्थिती दाखवावी. हा संपूर्ण सर्व तरुण मुलांसाठी, तरुण वर्गासाठी, ज्यांना रोजगाराची संधी हवी त्यांनी याच्यात पार्टिसिपेट व्हावं. या रोजगार मेळाव्याला प्रमुख उपस्थिती कोण कोण असणार आहे आणि कोणाच्या हस्ते शुभारंभ होईल? विविध मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतीलच. पक्षनेते शिंदे साहेब असतील, खासदार डॉक्टर साहेब असतील, खासदार नरेशजी मस्के साहेब असतील, विविध पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी, वरिष्ठ सगळेच इथे उपस्थित राहतील.